जडणघडण सोपी आणि सुखकर होईल. आपण कार्यक्रमाची सुरुवात ओम रामकृष्ण हरी या जपानी करूया. सोहम घोष आपल्या शिष्यांमध्ये रुजवणारे पावसते स्वामी स्वरूपानंद यांचे कृपाछत्र आपल्या विद्यालयावर कायमच आहे. कारण आपल्या शाळेमध्ये दिवसाची सुरुवात ही ओम रामकृष्ण हरी या जपानेच होते. तर आपण ओम रामकृष्ण हरी हा जप म्हणूया. मी 5 वेळा सांगते, आपण माझ्या मागून म्हणा. हात जोडूया. विद्यार्थ्यांनी डोळे मिटलेले. ओम राम कृष्ण हरी. 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 श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु. छान. यानंतर नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. बुद्धीची आणि वाणीची देवता शारदेला वंदन करून सर्व प्रकारची विद्या देणाऱ्या सरस्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे विद्यार्थी सादर करत आहेत शारदा स्तवन. या कुंदे तुषार हार धवला. हात जोडूया. अध्यायातील 1 ते 10 श्लोक आपले हे विद्यार्थी आता म्हणत आहेत आणि या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितलेला आहे. तर विद्यार्थी आता हे 1 ते 10 श्लोक म्हणणार आहेत हात जोडलेले.
पाठ करून म्हटलेलं आहे. सर्वजण इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संकल्प दिन कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे आचार्य माननीय श्री कोमकर सर यांचं सर्वप्रथम मी स्वागत करते. आपल्या विद्यालयाचे प्रबंधक माननीय श्री हरखंपर सर आणि भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त सरांचेही मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करते. आपल्या भारत शिक्षण मंडळाचे सदस्य आणि आपल्या शाळा समितीचे सदस्य राजेंद्रजी कदम सर इथे उपस्थित आहेत. मी सरांचं स्वागत करते. तसंच आज आपल्या पालकांना आपल्या पाल्याचे अनुभव किंवा या संकल्प दिनामुळे नेमकं काय घरामध्ये वेगळेपणा त्यांना जाणवतोय, आपल्या मुलीमध्ये काय वेगळेपणा जाणवतोय ते सांगण्यासाठी पालक अनुभव म्हणून आपण काजरेकर सरांना इथे निमंत्रित केले. मी काजरेकर सरांचे स्वागत करते. इयत्ता तिसरीचे सर्व विद्यार्थी, या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पालक बंधू भगिनी, माझे सर्व सहकारी, मामा मावशी, सर्वांचंच पुनश्च स्वागत. आजचा कार्यक्रम आपण सातत्याने म्हणतो आणि आपल्या समोरही आपल्या फलकावर दिसतंय संकल्प दिन. आणि गेले 15 दिवस आपण ज्या शब्दाचा ध्यास घेतलाय आणि ज्या कार्यक्रमाचा आणि ज्या संस्कारांचा ध्यास घेतलाय तो संकल्प दिनाचा कार्यक्रम आता इथे संपन्न होत आहे. संकल्प करणं म्हणजे काहीतरी निश्चित ठरवणं. हा संकल्प दिन या तिसरीच्या मुलांसाठी का बरं, तर पहिली दुसरीची आमची पिटुकली जर स्थिरही एका जागी बसता न येणारे आमचे चिमुकले विद्यार्थी सातत्याच्या सरावाने हळूहळू स्थिर बसायला लागतात, ऐकायला लागतात आणि संस्कारक्षम असं यांचं वय आहे. शिवाय आमची शाळा ही 4थी पर्यंत आहे, त्यामुळे अजून आता तिसरीला ह्यांना जर हे आपण काही बिंबवलं तर त्याचा पाठपुरावा आणखी 1 वर्ष पुढे आमच्याही विद्यार्थ्यांचा करता येतो आणि मुलं छान तयार होऊन मग 5वीत प्रवेश करतील होता. त्यामुळे हे तिसरीचं जे वय आहे किंवा तिसरीची इयत्ता अतिशय महत्वाची. शाळेमध्ये अभ्यास होत असतो, घरामध्ये संस्कार होत असतात, त्यातलाच एक भाग म्हणजे हा संकल्प दिनाचा कार्यक्रम आहे. हा संकल्प आहे, अशात आपल्याला बरेच संकल्प दिले जाणार आहेत. मग ते कोणकोणते असणार आहेत, तर काही शरीराच्या विकसनासाठी, शरीराच्या वाढीसाठी असणार आहेत, काही मनाच्या उत्तम घडणीसाठी असणार आहेत, काही बुद्धीच्या विकसनासाठी असणार आहेत, मग मुलांची भावनिक बुद्धिमत्ता उत्तम होण्यासाठी या संकल्पांचं नियोजन केलेलं आहे. असे सुंदर असे हे संकल्प आहेत. थोड्या वेळाने ह्या संकल्पांचं उच्चारण झालं की आपल्या पालकांच्याही लक्षात येईल आणि आपल्या दैनंदिनीमध्ये सुद्धा ह्या संकल्पांचे एक पान आपण ठेवले की आमचे हे विद्यार्थी काय काय संकल्प करतात, संकल्प गीत म्हणतात. त्या संकल्प गीतामध्ये सुद्धा खूप काही संकल्प आहेत किंवा खूप छान मुलांनी घडण्यासाठी, त्यांना वळण लावण्यासाठी असे संकल्प दिलेले आहेत. तर हे मुलांचं जे वागणं आहे ते अतिशय सुंदर व्हावं, आमची मुलं सुसंस्कृत व्हावी, उत्तम नागरिक व्हावी, याचा हा केलेला आमच्या शाळेतर्फेचा छोटासा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना खतपाणी घातलं आपल्या शाळेचे आता आपले प्रबंधक हातकंकर सर आहेत आणि आपल्याला ते सतत मार्गदर्शन करत असतात. तर आपले जोग सर, आता तिथे ज्या प्रतिमा आहेत की नाही, आपण नंतर त्यांना वंदन करणार आहोत, त्यामध्ये मध्यभागी खाली जे प्रतिमा आहे ती जोग सरांची आहे. तर जोग सरांनी हा कार्यक्रम सुरू केला, मग काळेबाई होत्या, अशा सगळ्यांच्या ह्या सहकार्याने आणि आता आपण हातकंकर सरांच्या मार्गदर्शनाखाली, केळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा छान कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. यामध्ये मुलांना सूर्यमंत्र आणि समूह मंत्र याचीही दीक्षा देण्यात येणार आहे. मोठ्यांना माहितीये गुरु असतो, मग ते आपल्याला गुरु आपल्याला काही मंत्र देतात, पण आमच्या शाळेतल्या मुलांना आम्ही सूर्य हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि हा सूर्याची ताकद मिळावी म्हणून इथे सूर्य उपासना चालते. तर ह्या सूर्याचा मंत्र दिला जाणार आहे आणि त्याचा अर्थ सांगितला जाणार आहे. आज आचार्य आपल्याला ह्याचं मार्गदर्शन करतील. तसंच समूह मंत्र म्हणजे ज्याच्यामध्ये हे छोटे विद्यार्थी आणि शिक्षक असं मिळून काही शाळेमध्ये काम करतात, त्याला उत्तम यश मिळावं आणि सगळ्यांचंच हे काम तेजस्वी व्हावं यासाठी समूह मंत्राची योजना आहे आणि तो समूह मंत्र सुद्धा इथे होणार आहे. असा सुंदर कार्यक्रम आजचा 2 सत्रात होणार आहे. पहिलं सत्र आहे त्याला हे छोटे विद्यार्थी असणार आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये आमचे पालक बंधू भगिनी, आजी आजोबा इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी दुसरं सत्र होणार आहे. पहिलं सत्र संपलं की मुलं वर्गात जातील आणि त्यानंतर पुढच्या सत्रामध्ये पालकच हे समजून घेण्यासाठी मग पुढे येतील. अशा आजच्या ह्या सत्रांची योजना केलेली आहे. आजच्या ह्या संकल्प दिनासाठी आपण सुविद्य आणि उत्तम नागरिक आपल्या रत्नागिरीतले
माननीय श्री कोणकर सर यांना आमंत्रित केलंय. तर सरांचा मी परिचय करून देते. सर रत्नागिरीतले ज्येष्ठ पत्रकार आहेत. मला वाटतं रत्नागिरीतलेच असं म्हणायला जरा अवघड आहे, संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातले म्हणणं हेच बरोबर आहे. त्यानंतर संपादक आहेत. काही शब्द आपल्याला त्या छोट्या मुलांना कळणार नाही, आपण नंतर अधिक सोप्या भाषेमध्ये ते समजून घेऊ. सरांचं नाव खरं तर बाळकृष्ण आहे आणि पण सरांचं लेखन त्यांनी केलंय ते प्रमोद कोणकर या नावाने. पत्रकारिता ही याच नावाने त्यांनी केली आहे आणि जवळजवळ अर्ध दशक म्हणजे 47 वर्ष ते पत्रकारितेमध्ये आहेत. आपल्याला एक गाव आपल्या शाळेला जास्त आवडीचे ते आहे माणगाव. आम्ही चौथीला तर आमच्या छोट्या छोट्या मुलांना माणगावला म्हणजे तिथे न्यायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि अशा ह्या माणगावमध्ये सरांचा जन्म झालाय. कुडाळ सिंधुदुर्ग, लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. 1979 साली रत्नागिरीतील रत्नभूमी या दैनिकातून पत्रकारितेची त्यांनी सुरुवात केली. तिथे त्यांनी 2 वर्ष काम केलं आणि नंतर मुंबईमध्ये दैनिक सकाळमध्ये ते रुजू झाले. आपला दादा आले ना, मकरंद दादा, त्या दैनिक सकाळमध्ये सर किती वर्षापूर्वी रुजू झालेत बघा. दैनिक सकाळमध्ये एकूण 35 वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. त्यापैकी 14 वर्ष मुंबईत, 2 वर्ष कोल्हापूरमध्ये आणि 19 वर्ष रत्नागिरीत ते कार्यरत होते. सकाळचे आवृत्ती प्रमुख होते. म्हणजे आवृत्ती म्हणजे त्यातला एक सकाळचा भाग पेपर जो येतो त्याचे प्रमुख असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. 2015 साली कोकण मीडिया हे त्यांनी स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं आणि ते सत्वश्री प्रकाशन या नावाने प्रकाशन संस्थाही त्यांची सुरू आहे. त्याद्वारे त्यांनी दर्जेदार पुस्तकांचं संपादन आणि प्रकाशनही केलंय. आकाशवाणीचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम केले. रेडिओवर सुद्धा कोकणातील प्रश्न, समस्या, पर्यावरण, शेती, यशोगाथा यांसह वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी सातत्यपूर्ण लेखन केले. सध्या हिंदुस्तान समाचार या राष्ट्रीय वृत्त संस्थेचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. म्हणजे माझं मगाशी वाक्य थोडंसं आणखी मी वाढवते, ते रत्नागिरीतले महाराष्ट्रातले आहेतच, पण त्यांचं राष्ट्रीय स्वरूपात काम सुरू आहे. साप्ताहिक विवेक, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी प्रसिद्ध होणार. तर साप्ताहिक विवेक सह वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन केले. पत्रकारितेतील कार्याबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा प्राप्त आहेत आणि सर्वांना आवडणारा किंवा जो ह्या पत्रकारितेमध्ये अतिशय गौरवास्पद जो मानला जातो सन्मान तो म्हणजे बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार, तोही सरांना प्राप्त आहे. देवर्षी नारद पुरस्कार अशा महत्वाच्या पुरस्कारांचा समावेश सरांच्या या पुरस्कारांच्या यादीमध्ये आहे. कोकण मीडियाच्या अनेक दिवाळी अंकांनाही सर्वोत्कृष्ट अंक म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत. आजचं वैशिष्ट्य म्हणजे सर आल्यानंतर आधी पहिले कुठे गेले असतील सांगा बरं? कुठे गेले? वाचनालय. कारण पुस्तक वाचन करणं, लिहित राहणं हे सरांना फार आवडतं. त्यामुळे त्यांनी आल्याबरोबर ताबा घेतला आपल्या वाचनालयाचा. आणि विशेष आनंद वाटतो आपल्या शाळेमध्ये अनुश्रुती कोणकर ही 3री मध्ये शिकते आहे. या वर्षीच तिने इथे आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतलाय. तिचे ते आजोबा आहेत. म्हणजे आपल्या शाळेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की या रत्नागिरीतले वाङ्मय चळवळीतलं उत्तम व्यक्तिमत्व आणि त्यांचं कुटुंबच म्हणजे अनिकेत दादा आता शूटिंग करतायत, तर तेही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि आपल्या शाळेविषयी ज्यांना अधिक स्नेह आहे अशा कोणकर सरांचा आपण आज इथे आचार्य म्हणून इथे सन्मान करणार आहोत. ही संधी आपल्याला मिळाली आहे याचा मनस्वी आनंद होतोय. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. शिक्षणासाठी गुरुकुली जात होते आणि विद्यार्थ्यांना वेदाचे, अध्यात्मविद्येचे ज्ञान देऊन अध्यापन करून त्याप्रमाणे आचरण करणारा गुरु म्हणजे आचार्य. कालोखात गुरुकुल शिक्षण पद्धती मागे पडली तरी अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये गुरु शिष्याचं नातं ज्ञान देणारा आणि ज्ञान घेणारा असंच आहे. आजच्या संकल्प दिनाला लाभलेले आचार्य माननीय श्री प्रमोद कोणकर सर. तर आचार्य पूजन आता आपण इथे करणार आहोत. आमचे हे छोटे विद्यार्थी आता आचार्य पूजन करतील. या
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आजच्या आपल्या आचार्यांचे पूजन आपले हे विद्यार्थी करत आहेत. प्रथम कपाळाला त्यांनी गंध लावलेला आहे. आज इथे सगळे विद्यार्थी, सर्व पालक बंधू भगिनी, सर्व आमचे सहकारी शिक्षक आज सगळ्यांनीच गंध लावलेला आहे. कारण आपल्या संस्कृतीत गंध लावण्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. गंध लावल्याने दोन भुवयांच्या मध्ये जे आज्ञाचक्र असते ते कार्यरत होऊन मनाची एकाग्रता वाढते आणि मन शांत व स्थिर होते. तुम्ही आई आता सत्यनारायणाच्या पूजेला जाता तेव्हा तिथे लावता की नाही गंध? आपण म्हणजे देवाची पूजा असते तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपण गंध लावतो आणि ते आपलं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ते मांगल्याचं प्रतीक म्हणून म्हटलेलं आहे. आणि पुढेही जाऊन देवाचे मंदिर असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग आपल्यामध्ये जो देव आहे त्याचं स्मरण म्हणजे सुद्धा गंध लावणं आहे. तर आपण आता रोज हाही एक संकल्प करूया की रोज सकाळी उठून देवाला नमस्कार करतो तेव्हा आपण गंध लावूया. त्यातील सातत्य, मनाची जिद्द याची आवश्यकता असते आणि संकल्प पूर्तीतच जीवनाचा आनंद असतो. आज हे जे विद्यार्थी संकल्प गीत सादर करणार आहेत त्याच्यामध्ये खूप छान असे छोटे छोटे संकल्प सांगितलेले आहेत. तर आता हे गीत हे विद्यार्थी सादर करतायत.
शाबास, खूप छान असं तुम्ही हे संकल्पगीत म्हटलेलं आहे. नमस्कार. चांगलं वाटतं. आता तुम्ही काय केलंय, आचार्याचं पूजन म्हणून माझं पूजन केलं, पण गंमत कशी माहितीये, मी आचार्य नाहीये, कोण आहे आता माहिती की लहान या शाळेत आहे इकडे, आणि तिच्याच वयाचे तिच्याच वर्गाचे तुम्ही सगळे आहात. तिचा मी आजोबा आहे ना, म्हणजे सगळ्यांचा आजोबा झालो ना. मग आजोबा म्हणून मी बोलतोय, आचार्य कुठे? पण गंमत कशी आहे, एक कार्यक्रम असावा लागतो, कार्यक्रम झाला पाहिजे, मग कार्यक्रमाच्या मधून आपण प्रेरणा घेतो, माहिती घेतो, आणि आपल्याला त्याचा रोजच्या रोज उपयोग होतो. हे कोणीतरी सांगावं लागतं, म्हणून आपण शाळेत येतो, म्हणून आपल्याला शिक्षक सांगत असतात, अभ्यास आपण घेत असतात. आपण वेळेवर नाही केलं तर काय करतात, शिक्षा पण करतात. हे सगळे करणारे ते आचार्य, ते आचार्य आपल्याला करत असतात. आणि आता याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे, आणि गुरुंना वंदन करायचं होतं. गुरु म्हणजे आपल्याला जो कोणी माहिती दिली ते सगळे गुरु असतात. तर आज मला जेव्हा कार्यक्रमाला बोलावलं, मला गंमत सांगतो. कार्यक्रम संकल्प दिनाचा आहे. संकल्प म्हणजे तरी काय आहे, संकल्प म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? संकल्प म्हणजे काहीतरी ठरवायचं. हे काहीतरीच नाही, काहीतरी ठरवायला हवं आपल्याला काय करायचं. आता आपण संकल्प गीत सादर केलं, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की आम्ही काय काय करू, रोज उठून काय करू, सकाळी काय करू, शाळेत काय करू, स्वच्छता कशी राहू, शाळेत येताना आपण काय काय करू, नीट नेटकं कसं राहू, अभ्यासात प्रगती कशी करू, आपलं आणि शाळेचं नाव चांगलं कसं करू. हे सगळं आहे ना, हे आपण त्या संकल्पच्या गीतामध्ये म्हटलंय. संकल्प म्हणजे काय, तर आपण काहीतरी ठरवायला पाहिजे. रोज उठून आपल्याला काहीतरी ठरवायला पाहिजे, आणि हे ठरवण्याची सुरुवात म्हणून हा संकल्प दिन आहे. तो संकल्प काय म्हणजे, संकल्प ठरवायचं म्हणजे नेमकं काय ठरवायचं. अनेक गोष्टी असते. गमतीची गोष्ट कशी की आज तुमच्या समोर सांगायला येताना मी काहीच संकल्प केला नाही, काय बोलायचं असं काही ठरवलंच नाही. कारण मुलांच्या बरोबर म्हणजे आपले नातवंड आहेत, त्यांच्या समोर बोलायचं ते आपण ठरवून बसतो की मनात येईल तेव्हा प्रश्न आला की त्याला उत्तर द्यायचं, प्रश्न आला की उत्तर द्यायचं. हे काय, ते काय, त्यांना काय म्हणतात, ते कसं, हे असं कसं, ते कसं कसं. हे काय असतं, ही माहिती घेणं असतं. आणि ही माहिती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची मिळत गेली की त्याच्यापासून आपण जे काही ठरवतो तो संकल्प काहीतरी ठरवलं पाहिजे. आपल्याला सगळ्याच मुलांना ती सशाची ससा टाकण्याची गोष्ट माहिती आहे ना. आता तुम्ही म्हणा एवढा मी इंग्लिश वाचतो, म्हणजे ससा टाकण्याचं गोष्टीचं कुठे काय सांगताय आम्हाला, ससा टाकवा तेव्हाच मागे पडतात. तर मुलांना तसं नाहीये. ससा टाकवाची गोष्ट आहे ना, ती प्रत्येक गोष्ट जिची काही आहे. आता आपण अनेक गोष्टी बघितल्या संकल्प, जेव्हा आपण कार्यक्रम करतो तिला लावला पाहिजे, पत्र लावलं पाहिजे, फुला पाणी पडलं पाहिजे, दूध दिलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. हे संस्कार आहेत. हे संस्कार जसे आहेत तसे मूल्याचे संस्कार होत असतात. मूल्याचे म्हणजे काहीतरी आपल्याला शिकवणार आहे अशा गोष्टी असतात. त्याला बोधकथा म्हणतात. या बोधकथेची गोष्ट आहे. आणि ससाने टाकवायची का सांगितली, आपल्याला आता अजून आपण जर लहानही नाही आहोत, जर मोठेही नव्हतं, तसं मधल्या वयामध्ये आपण आहोत, तेव्हा आपल्याला काही गोष्टी ह्या आपल्या मनावरती साठत असतात, मनामध्ये आपल्याला साठत असतात, आणि आपल्याला काहीतरी त्याची प्रेरणा देत असतात. मग ससा आणि टाकवा त्या गोष्टीवरून आपण काय घ्यायचं, काय घ्यायचं सांगता येईल. ती नुसती गोष्ट होती. ससा आहे तो आणि कासव दोघं सगळे धावतात, आणि ससा झोपून राहतो आणि कासव पुढे राहतो आणि तो जिंकतो. आता खरोखर तुम्ही बघितले का, ससा बघितलाय का, कासव बघितलाय का, कासव किती हळूहळू चालतो, ससा किती कुठून उड्या मारून जातो. पण तो कधीतरी विजयी होईल का, नाहीच होणार. आता ससा झोपून राहील का, एकदा सगळे त्याला सगळी म्हटल्यानंतर नाही राहणार. पण या गोष्टीचं काय सांगायचं आहे की तो कितीही वेगवान असू दे, पण त्या कासवाने संकल्प केला. म्हणजे कासवाने ठरवलं होतं की नाही मला विजयी व्हायचंच आहे. आता ससा झोपून राहिल्याची गोष्ट वेगळी आहे. झोपला नसता तर कदाचित कासव विजयी झालंही नसतं. पण ती वेळ कशी आली आणि त्या कासवाने ठरवलं की नाही मला विजयी व्हायचंच आहे, म्हणून त्याने ठरवलं आणि ते चालत राहिलं, कुठेही थांबलं नाही.
आपल्याला तसं सांगत राहावं लागतं की नाही, अभ्यास कर, अभ्यास कर, हे नको ते नको ते नको सांगत राहायला लागतं की नाही. तसं त्याच्या आठवड्याला सांगत राहावं लागलं नाही, तू जा पुढे, मग तरच तुझे जसं सांगायला लागलं का नाही. आठवड्याने स्वतः ठरवलं नाही, मला विजय घ्यायचा आहे, मला चालत राहायला पाहिजे, म्हणून ते इकडे कुठे तिकडे न बघता, वाटेत न झोपून राहता, काहीतरी खात बसलं असंही झालेलं नाही, ते चालत राहिलं चालत राहिलं चालत राहिलं. म्हणजे आपण त्याच्यावर सर्व जसं घ्यायचा तिथे जसं चालत राहिलं तसं आपलं काम मुलं असताना अभ्यास करत राहणं हे आपलं काम आहे. म्हणून आपण पुढे पुढे सतत चालत राहायला पाहिजे, म्हणजे आपला अभ्यास आपण करत राहायला पाहिजे. आपल्याला जे सांगतात ते चांगलं म्हणून सांगतात, बरोबर ना. कोणी वाईट म्हणून सांगतात का? आई सांगते का चुकीचं, बाबा सांगतात का, आई आजोबा घरात होते ते सांगतात का, शाळेत मुलगीबाई सांगतात का, चुकीचं सांगतात का? आपल्याला आवडत नाही हे करायचं, आवडत नाही ते असं नाही करायचं असं नाही करायचं, हे आवडत नाही हे बरोबर आहे, पण तरी सुद्धा ते चांगल्यासाठी सांगत असतात. आपण त्या स्वतःच्या गोष्टीतनं हाच गुण घेतला पाहिजे की आपण सतत चालत राहिलं पाहिजे, सतत काम करत राहिलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट आपल्याला काहीतरी ठरवायला हवं की त्यांनी ठरवलं की सध्याच्या आधी आपल्याला जाऊन पोचायचंय, की त्यांनी ठरवलं होतं, हा त्याचा संकल्प होता. असे संकल्प प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असतात, ते आपण ते करत राहिले पाहिजे. प्रत्येक गोष्ट पंचतंत्रातल्या गोष्टी, म्हणून आता मी जे सांगितलं, मी आता आपल्या वाचनालयामध्ये गेलो होतो का, तिथे काय काय मुलांसाठी उपलब्ध आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी उपलब्ध आहे, प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, धाडसाच्या अनेक गोष्टी आहेत, खरा मुलांच्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या मुलं वाचू शकतात आणि वाचणं हाही एक प्रेरणा देणारा भाग असतो, म्हणून वाचत राहिलं पाहिजे. काय मुलं वाचू शकतात आपल्याकडे हे बघण्यासाठी म्हणून मी तिथे गेलो. आणखी अशा अनेक गोष्टी सांगता येतील, संकल्प आहे. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, एक आपल्याकडे एक मोठे ग्रंथ होते, त्यांचं नाव महादेव गोविंद रानडे. हे तुम्ही नाव ऐकलंय का? महादेव गोविंद रानडे ही मोठी व्यक्ती बोलली. ही व्यक्ती मूळचे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलीच आहे. गुहागर किंवा एकूण तालुक्यात येतात, मला तालुक्याचं नाव आठवत नाही, पण ते इथे राहतात. तर ते जे होते ना, त्यांच्या लहानपणीची गोष्ट आहे, मजेशीर गोष्ट आहे बघा, ऐका. काय झालं असं की तुम्ही आता लहान आहात, तुमच्यापेक्षा एक 5-6 वर्षांनी तो मुलगा मोठा होता, तो शाळेत गेला. शाळेतून तेव्हाची आहे ना, म्हणजे 150 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर तो जो मुलगा होता ना, तो शाळेचा रिझल्ट होता तो काही आता सारखं ते सगळं एवढं हे नव्हतं की शाळेत जायचं ठराविक, सकाळ संध्याकाळ 2 वेळा शाळेत जायला घेतलं, शाळेतनं आला, अभ्यास केला, आपला आपण अभ्यास करतो. पण आई वडील घेत नव्हते. आता आई वडील सगळं विचारतात घरी गेल्यावर, काय अभ्यास दिलाय, किती अभ्यास दिलाय, किती करायचंय, कुठला प्रोजेक्ट आहे, विचारणार की नाही. तसं त्यांचे लहानपणी कोणी करणार नव्हतं. त्यांचे आई वडील काम करत असायचे आपलं आपलं, आणि हा अभ्यास आपला आपण करतो. काय झालं, एकदा सातवीचा परीक्षेचा रिझल्ट आला आणि ती घरी गेली, आणि सगळी जी त्या गावातली वाडीतली वगैरे सगळी मुलं ती घरोघरी गेली, मोठ्या उत्साहात गेली. त्यांना चांगल्या गुणांनी ती पास झाली होती. आतासारखे भरपूर गुण किंवा मिळायचे नाही, पण गुण मिळत होते, म्हणजे पास तर व्हावं चालायचं ना. काय झालं, सगळे आजूबाजूची मुलं घरी आली, आणि कसं होतं की आज आपण बघतो की आपल्याला कल्पना पण करता येणार नाही, चौकशी करतात कधी आलं का, चप्पल लागले का, दप्तर आणलं दबा काय करायचा, चौकशी करतात. पण तेव्हा तो काळ तसा नव्हता. मुलं आपलं आपण सगळं करायची, आपला अभ्यास आपणच करायची. तर तो मुलगा आला, बाकी सगळी मुलं आपापल्या घरी आली. या मुलाची जी आई होती ना, ही
आई आपल्या कामात होती, तिला माहितीच नाही. तो मुलगा कधी आला न आला, तिने शेजाऱ्यांच्याकडे चौकशी केली, अरे तो हा आला नाही आमचा मुलगा, कुठे राहिला, शाळेत कुठं राहिला की काय, तो आला नाही की काय, तो नापास झाला की काय, नापास झाला म्हणून शाळेत घरी आला नाही की काय, असं तिला काळजी वाटली. म्हणून तिने इकडे तिकडे चौकशी केली, शेजारी मुलं होती त्यांच्याकडे चौकशी केली. कोण म्हणाले नाही, तो शाळेत आम्हाला कोणी दिसतच नाही, गेला कुठे, गेला कुठे तो. सगळीकडे चौकशी केली. मग आई आणि वडील तेवढ्यात आले, ते म्हणाले हा मुलगा गेला कुठे, आता याचं काय शोधायचं कसं आहे, हा कुठे गेलाय, कशासाठी गेलाय, शाळेत गेलाच नाही की काय, आला तो असं पुढे परत गेला की काय, आता काय करायचं काय. पण काय झालं तेवढ्यात, त्याची आई होती ती घराचा माळा होता, त्या माळ्यावरती चढली. त्या माळ्यावर चढल्यानंतर तिथे तुम्हाला आता सांगता येणार नाही, पण ऐकून असाल तुम्ही की कणगी म्हणून एक भाग असायचा, कणगी त्याच्यामध्ये भात ठेवलं जायचं. भात म्हणजे जेवायचा भात नव्हे, आपण जेवतो ते त्या तांदळाचं, ते तांदूळ तांदळाला टरपद असतं आणि ह्या टरपणासह जे तांदूळ असतात त्याला भात म्हणतात. असं पूर्वी असायचं. ते भात साठवून एका ठराविक याच्यावरती ठेवलेलं ते माळ्यावरती करायचं आणि तिथे कणगी म्हणतात, कणगी म्हणतात. तर आई सहज म्हणून काही कामासाठी तेव्हा ती आताच्या भाषेत गच्ची म्हणून आपण तिथे गेली, माळ्यावरती गेली आणि माळ्यावर गेली तिथे बघते तर हा मुलगा कुठे गावात किंवा कुठे सापडत नव्हता. तो त्या कणगीला टेकून पुस्तक वाचत बसला होता, पुस्तक वाचत बसला होता. आता तुम्हाला असं सांगेल म्हणजे की ह्या गोष्टीत काय सांगणार पडताय, तर लक्षात घ्या तो मुलगा जे महादेव गोविंद नांदेचं नाव त्यांचं पुढे फार मोठा माणूस झाला तो. तर ते त्या नुसत्या वर्गात नव्हे, नुसत्या शाळेत नव्हे, नुसत्या तालुक्यात नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरचे ते पास झाले, संपूर्ण जिल्ह्यामध्ये. आता काय झालं की हे असं का की विचारलं तिने, असं काय झालं तुझ्याकडे वरती येऊन का बसला. त्याने काय सांगितलं, अरे तू 7वी पास झालास ना, आता महिनाभर सुट्टी आहे मे महिन्याची, आता तू हे करायला जायचं ना, खेळायला जायचं. तो म्हणाला नाही, मला आता मी जिल्ह्यात पहिला आलो ना, मला पुढच्याही वर्षी पहिला यायचं आहे, म्हणून मी आता 8वीची पुस्तक आणली. ती 8वीची पुस्तकं मी 1 महिन्यामध्ये त्याचा अभ्यास पूर्ण करणार आहे. हे काय केलं त्यांनी, हा त्याचा संकल्प होता, म्हणजे ते त्याने ठरवलं होतं. आणि त्याच्यापासून काय झालं की ते खेळत इकडे तिकडे काही राहिला नाही. 7वी पास झालेला असल्यामुळे मोठ्या आनंदात आणि जिल्ह्यात पहिला आलेला असलेला भरपूर आनंद होऊन सुद्धा त्यांनी काय केलं, पुढच्या वर्षीचा अभ्यास आपल्याला लवकर झाला पाहिजे, सगळ्यांच्या आधी झाला पाहिजे. म्हणजे स्पर्धा नव्हती पण आपल्याला आलं पाहिजे ते, यासाठी त्यांनी काय केलं की तो सगळ्या पुढचा 8वीचा अभ्यास तो 7वीच्या परीक्षेचा पास झाल्यानंतरच्या 1 महिन्यामध्येच त्यांनी त्याचा अभ्यास पूर्ण करून टाकला. म्हणून त्यांनी ठरवलं होतं की नाही, मला आता दरवर्षी पहिलंच आलं पाहिजे. हा त्यांनी केलेला संकल्प होता, म्हणजे त्यांनी ठरवलं होतं. हे ठरवणं म्हणजे संकल्प. अशा तऱ्हेच्या असे कितीतरी संकल्प आपल्याला करता येतील. मग ते काय झालं की फार मोठा माणूस झाला, न्यायमूर्ती झाले, ते नंतर म्हणजे न्यायाधीश झाले. तर हे जे अशा गोष्टी असतात ह्या आपल्याला माहिती असायला पाहिजे, साधी गोष्टी. आता हे कसं की ह्या गोष्टी आपल्याला कशा कळतील, तर हातंकर सरांनी मला मगाशी सांगितलं. आम्ही काय करतोय आता 3री पर्यंत वगैरे नाहीये, पण 4थी 5वी पुढच्या वर्गात जसं तुम्ही जाल तसा तुम्हाला प्रत्येक जे मराठीचं पुस्तक असेल, इंग्लिशचं पुस्तक असेल, या पुस्तकामध्ये जे धडे असतात हे धडे कुठल्या तरी पुस्तकातले असतात, मोठ्या पुस्तकातले. त्यातले मुलांना शिकवण्यासाठी म्हणून, मुलांना समजावे म्हणून, त्या विषयाचा परिचय झाला पाहिजे म्हणून ती काय करतात की त्या पुस्तकामध्ये ठेवतात. त्या पुस्तकामध्ये आपल्याला येऊन 20-25 धडे आपल्याला शिकवत असतात. तर ते धडे ज्या पुस्तकात घेतलेले आहेत ती सगळी पुस्तकंही आपल्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून देणार आहे किंवा आहेतही, अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे आपण फक्त अभ्यास तेवढा दिलाय तेवढाच अभ्यास करायचा असं नाही, त्याच्यापेक्षाही आपल्याला अधिक अभ्यास केला पाहिजे. आणि हे आपण केव्हा करू शकतो, तर आपण संकल्प केला तरच हे करू शकतो. अभ्यास करायचा ठरवलं तरच करू शकतो. हा संकल्प आपण या निमित्ताने करायला हवा. हा संकल्पाच्या करणं काहीतरी
चांगल्या गोष्टी ठरवणं, कोणाला स्पर्धांच्या मध्ये वेगवेगळ्या असेल, निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, वक्तृत्व म्हणजे बोलण्याच्या स्पर्धा असतात, लोकांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, ती त्या निमित्ताने 15 ऑगस्ट आपलं स्वातंत्र्य दिन आहे. खूप कितीतरी गोष्टी आहेत. संपूर्ण श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये काही ना काही सण असतात वेगवेगळे, त्या सणांच्या निमित्ताने कितीतरी गोष्टी आपण सांगू शकतो, निबंध त्याच्या असू शकतात, अनेक स्पर्धा असतात. या स्पर्धांच्या मध्ये पहिलं येणं असा उद्दिष्ट त्याच्यात ठेवायचं नाही. संकल्प असा करायचा की मी जे काय सांगतो ते मला कळलं पाहिजे. निबंध किंवा भाषण हे लिहून काढून पाठ करायचं नाही. एक संकल्प हा करा तुम्ही, हे मी पाठ करणार नाही तर ते समजून घेईल आणि सांगेल. मग ते कमी शब्द सांगितले तरी चालतील, पण ते आपल्याला कळलं पाहिजे. आता सुद्धा पुस्तकं तुम्हाला जे आहेत इंग्लिशचे आहेत, वेगवेगळ्या विषयाची पुस्तक पुढे 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 हा अभ्यास वाढत राहणार. आणि जर आता आज आपण संकल्प केला नाही तर आपण स्पर्धेमध्ये किंवा सगळ्या बाकीच्या मुलांच्या पुढे जाणार नाही. मुलांच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं नाही. आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे, आपल्याला माहिती झाली पाहिजे, यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अभ्यास करायला पाहिजे. हा संकल्प आता आम्ही तुमच्या वयात तुम्ही काय करणार आहात, एक काम करायचं, प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला कुतूहल वाटते ती तुम्ही विचारत राहायचं. आईला विचारा, बाबाला विचारा, शाळेत गुरुजींना विचारा. जी मोठी माणसं तुम्हाला तुमच्या विचारते असतात त्यांना विचारत राहा, प्रश्न विचारत राहायचे. ती कंटाळणार, वैतागणार, ओरडणार, रागावणार, पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. संकल्प काय, मला ही माहिती झाली पाहिजे, मला काय ते कळलं पाहिजे. हा, आता अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना समजायला नको आहे, ती आई वडील सांगतील, गुरुजी सांगतील, आई सांगतील, त्याचा तो नाद तोडून द्यायचा, ते माहिती घ्यायची नाही. पण जी माहिती घ्यायला पाहिजे आपल्याला ते आपण घेऊ शकतो. आणि जेव्हा तुम्ही ही नवीन नवीन माहिती घेताल, जेव्हा जेव्हा तुमचे प्रश्न तुम्हाला पडतील आणि ते प्रश्न तुम्ही जेव्हा त्याचे समजावून घ्या, त्यासाठी शिक्षक, आई वडील शिक्षक आहेतच आणि त्याच्या मदतीला पुस्तक आहे. म्हणजे काय काय आपल्याला कळायचंय, संकल्प या पद्धतीचा संकल्प आपल्याला माहिती असेल, जी माहिती नसेल ती माहिती करून घेतली पाहिजे, अधिक माहिती घेतली पाहिजे, आई वडिलांकडून घेतली पाहिजे, शिक्षकांकडून घेतली पाहिजे, पुस्तकांच्याकडून घेतली पाहिजे. अनेक गोष्टींच्याकडून आपण शिकू शकतो. तुम्हाला एक मजेशीर गंमत सांगतो, तुम्ही सांगतो आता, कारण कंटाळा तुम्हाला येऊ शकतो म्हणून. रस्त्यात वाटेत जाताना आपण एक दगड असतो, आपण त्याला पायाला आपडतो, काय होतं, आपल्यामध्ये काय होतं, ठिक लागते, आपला पाय दुखतो, काय दुखतो की नाही, दुखे की नाही, लक्ष दिलं नाही तर. पण तो दगड आहे ना, तो सुद्धा आपल्याला शिकवत असतो. काय शिकवतो, खाली बघून तुम्ही चाललं पाहिजे हे तो शिकवतो. म्हणजे एक दगड सुद्धा आपल्याला शिकवतो. म्हणजे बाकीचं आई वडील आहेतच, आपली माणसंच आहेत, ते तर शिकवतात असणार. एक दगड त्याला काही नाही, नाक नाही, तोंड नाही, डोळे नाही, डोके नाही, काही नाही त्याला, तो दगड जर आपल्याला शिकवतो तर ही माणसं तुम्ही मोठी शिकवणार ना आपल्याला. आणि ती कशासाठी शिकवणार, तुम्ही मोठं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. आता हे बघा, आपण इथे फोटो आपण वेगवेगळ्या घेतलेली माणसं मोठी होऊन गेलेली आहे. अनेक गोष्टींसारखा मोठा मान करून घेतला जाता, बाबा काढण्यासारखा अनेक भारतरत्न आपल्याकडे होते. भारतरत्न म्हणजे काय, तुम्हाला हे प्रश्न पडले पाहिजे. तुम्ही जे वाचता, आपल्या जे करताना भूकंपट्टी पाठ करत राहायचं नाही, तर काय करायचं, त्या प्रत्येकाचा आता संकल्प गीत आपण पाठ केले, पाठ केल्यानंतर त्याचा अर्थ नेमका काय आहे. भगवद्गीता आपण म्हणतो, भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ काय आहे, आपण तो समजावून घेतला पाहिजे. आपल्याला कुतूहल असायला पाहिजे, विचारात आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. चुकीचे काहीतरी नाही, पण हे चांगले प्रश्न पडायला पाहिजे. आणि हे तुम्ही ठरवा की नाही, हे ठरवून टाकायचं, हा संकल्पही करायचा, बाकीचा रस्ता करायचाच आहे, पण हा संकल्पही करायचा की मला जे माहिती नाहीये ते माहिती करून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि हाच माझा संकल्प आहे, हे तुम्ही ठरवलेलं आहे. हे तुम्ही आजच्या दिवसाच्या निमित्ताने ठरवा, म्हणजे आजच्या दिवसाचं सार्थक होईल, तुम्ही मोठे व्हाल, शाळा मोठी होईल आणि तुम्ही उद्या चांगले जबाबदार नागरिक त्याच्यापासून होऊ शकाल. अभ्यास चांगला तुमच्यापासून होईल. आणि फक्त स्पर्धेत पहिल्या नंबरसाठी, दुसऱ्या नंबरसाठी काम करायचं असं नाहीये, आपल्याला त्याची माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण सगळं करायचं आहे. आणि जर आपल्याला माहिती मिळाली तर आपण यशस्वी पद्धतीने पुढचं आयुष्य सगळं जगू शकतो. तुम्ही मोठं व्हाल, तुमची लग्न होतील, तुम्हाला मुलं होतील, त्यांना सुद्धा तुम्ही काहीतरी सांगायला हवं ना.
मग तुम्ही शिकणार नाही मग त्यांना कसं शिकवणार? हे सगळं फार पुढचं आहे. नोकरीला व्यवसाय काहीतरी करावा लागतो, पोटा पाण्यासाठी करावं लागतं. पण तुम्हाला माहिती जर ही आतापासून नाही घेतली तर पुढे होणार नाही. म्हणून तिसरीच्या वर्गासाठी म्हणून हा संकल्प दिन आयोजित केलेला असतो. संकल्प दिन आपण साजरा करत असतो. यासाठी असतो की तुम्ही आत्ताच ठरवलं तर ते होणार आहे. आणखी 2 वर्षांनी 5 वर्षांनी ते होणार नाही. आज ठरवा, उद्या ते होईल. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. म्हणजे आजचा संकल्प दिन आहे तो साजरा केल्यासारखं होईल. तुम्ही सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. गोष्टी ऐकल्यात की नाही? अशी गोष्ट ती 2 सरनी सांगितल्या ऐकल्यात की नाही? म्हणजे सर पत्रकार सर आहेतच, पण लहान मुलांमध्ये सुद्धा सर तेवढेच रमतात आणि लहान मुलांसाठी त्यांनी गोष्टी सुद्धा लिहिलेल्या आहेत. आता सर मी काय सांगितलं की जे संकल्प तुम्ही आता करताय तर ते संकल्प करण्यासाठी तुम्हाला आई वडील तुमचे शिक्षक मदत करणार आहेत, पण सारखं तुमच्या पाठीवर त्यांनी राहायला नको. तर ते तुमचे तुम्ही समजपूर्वक करायचे आहे, त्याचं आचरण रोज तुम्हाला करायचंय. आणि जी गोष्ट तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे म्हणजे तुमची जिज्ञासू वृत्ती जी आहे तिची वाढ तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनातून करायची आहे. तर मग तुमची शालेय अभ्यास असेल किंवा अजून गोष्टी काही असतील तर ती जिज्ञासू वृत्ती तुमची वाढली पाहिजे. एकदा सरांसाठी झकास क्लॅप्स गो. आजच्या संकल्पदिनी विद्यार्थी जे संकल्प करणार आहेत तर ते संकल्प काय आहेत त्याचं उच्चारण गीता सावंतबाई आता मुलांकडून करून घेणार आहेत. मी सावधान हात जोडूया आणि मी एक ओळ सांगणार आहे. माझ्या मागून संकल्पांचं उच्चारण करायचं आहे. सुरुवात. विद्येची देवता श्री शारदा विलास मरून मी संकल्प करतो की मी रोज सकाळी लवकर उठून मुखमार्जनानंतर देवाला आणि घरातील सर्व वडील मंडळींना विनम्र होऊन नमस्कार करीन. रोज स्नानानंतर मी काही वेळ स्वस्थ बसून सूर्य मंत्राचे स्मरण करीन. रोज समंत्र सूर्य नमस्कार घालीन. मी रोज शाळेचा आणि इतर अभ्यास मन लावून करेन. माझ्या आरोग्याला हितकारक असेल असाच आहार मी घेईन. पानात वाढलेले सर्व पदार्थ मी आवडीने खाईन. मी चांगले तेच बोलेन. समाजातील दीन दुबळे अपंग गरजू यांना सहाय्य करीन. माझ्या सभोवतालच्या वृक्षवेली हे माझे आप्त आहेत. त्यांचे मी प्रेमाने संरक्षण आणि संवर्धन करीन. मी हा संकल्प मनापासून केला असून त्याचे मी प्रयत्नपूर्वक पालन करीन. जय हिंद. एक साथ बैठेंगे, बैठ जाओ.
वेगवेगळा आणि मग एकत्र असं सांगतो तुम्हाला, जमेल ना? ओम तत्सवितु महत्तेज ज्ञानदं च धीमहि बुद्धिं तन्मे प्रचोदयात्. आता सगळं म्हणूया, म्हणजे चार याच्यात म्हणूया. ओम तत्सवितु महत्तेज ज्ञानदं च धीमहि बुद्धिं तन्मे प्रचोदयात्. सूर्याचं आपण हे स्मरण केलेलं आहे, सूर्याला नमस्कार केलेला आहे. सूर्य कशासाठी आहे आपल्याला माहिती आहे ना. सूर्य नसेल तर काहीच असणार नाही. सूर्य असेल तर दिवस असतो, प्रकाश असतो. सूर्य नसला तर काय, हे दिवस कदाचित तुम्हाला इथं पुढच्या काळात असू शकतील. सूर्य पाहिजे, सूर्य नसेल तर काय होतं, प्रकाश तर नसणारच, पण काय होणार आहे, वेगवेगळे रोग सुद्धा आपल्याला होऊ शकतात. अनेक जीवजंतू असे असतात की सूर्य उगवला की ते मरून जातात. ते कमी आयुष्य असतं त्यांचं, काही तासांचं असतं, काही क्षणांचं असतं. पण तो जर सूर्य उगवलाच नाही ना तर ते खूप मोठ्या प्रमाणात, त्यात आपण बघितलं की पावसात आपण बघतो ना छोटे छोटे किडे सगळीकडे दिसतात आपल्याला, जास्त प्रमाणात दिसतात. बघितले उन्हाळ्यात ते कमी असतात. हा तुम्ही अभ्यास पण करायला पाहिजे, याचा लक्षात ठेवलं पाहिजे. पावसात भरपूर किडे दिसतात, गांडूळ दिसतात, खूप प्राणी दिसतात वेगवेगळे, खूप म्हणजे त्या आपल्याला नावं सुद्धा माहिती नसतात त्यांची, तर ती नावं माहिती करून दिली तर खूपच चांगली होतं. पण ते जी दिसतात सगळे, तर असे पावसाळ्यामध्ये अधिक असतात कारण दमटपणा असतो, पाऊस असतो बाहेर. पण उन्हाळ्यात त्याचे कुठेही त्याच्यात प्राणी दिसत नाही. कारण काय होतं की त्यांना सूर्याचा फक्त जो प्रकाश असतो, फक्त तेज असतो, ते त्यांना सहन होत नाही आणि ते आपल्याला उपद्रव करणारे असतात. आपण म्हणतो ना त्या दिवसात व्हायरल फेवर तुम्ही ऐकलं असेल, व्हायरलचा त्रास होतो. व्हायरल म्हणजे काय, व्हायरस असतो म्हणजे तो रोगजंतू असतो, तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मग आपल्याला बरं होतं, आजारी पडतो आपण, ताप येतो, अनेक गोष्टी होतात, औषधं द्यावी लागतात नको. तर हे जे सगळं आहे ते जर टाळायचं असेल तर काय आहे की सूर्य जो आहे हा सूर्य असला पाहिजे. आणि मग सूर्य जर आपल्याला एवढी ताकद देत असेल, एवढं तेज देत असेल, एवढा प्रकाश चांगला देत असेल, तर आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून आपण सूर्याबद्दल, हे सूर्याचा जो मंत्र आहे तो आपण म्हणत असतो, तो आपण म्हटला पाहिजे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तोही दिसणार आपल्याला देव आहे. बाकी देव आपल्याला दिसतात का, सूर्य दिसतो, तो आपल्याला दिसणारा देव आहे. रोज येतो, सकाळी रोज संध्याकाळी जातो. आपण शाळेला सुट्टी असते पण सूर्याला कधी सुट्टी असत नाही, तो नेहमीच आपलं काम करत असतो. मग त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, म्हणजे त्याच्याबद्दल चांगलं आपल्याला वाटलं पाहिजे, म्हणून आपण त्याला बंधन केलं पाहिजे. म्हणून हा सूर्य मंत्र आपण रोज म्हटला पाहिजे. मग त्याच्या बाईने सांगितलं की सूर्य नमस्कार घातले पाहिजे, 12 सूर्य नमस्कार कमीत कमी आपण रोज करायला पाहिजे. ती सूर्याची एक प्रकारची उपासनाच असते, ते आपण पुढच्या काळात करू. पण आताही हा मंत्र तरी आपण पाठ करून नियमितपणे म्हणू. पुढचा जो आहे तो आपण शाळेत आपण म्हणतात नेहमीपणे ना, तो सहना भवतु म्हणतो ना आपण, तोही म्हणूया आपण आता एकदा. तुम्हाला येतो सगळ्यांना, फक्त माझ्या बरोबरच तुम्ही म्हणा, मी शिकवायला आवडत नाही, तुम्हाला येतो तुम्हाला म्हणूया एकदम. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हा जो आपण मंत्र म्हटला, या मंत्राचा सुद्धा अर्थ आहे की ते संस्कृत आहे. आपण भाषा कुठल्या शिकतोय, आता सध्या मराठी शिकतोय, दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकतोय, काय दिवसांनी आपण हिंदी शिकणार आहोत आणि वेगवेगळ्या भाषा शिकत.
पण आपल्याला लहानपणी जन्माला आल्यापासून आपल्याला जवळची भाषा कुठली असेल तर ती संस्कृत आहे, ती काय स्वतंत्र शिकवली जात नाही, ती एकदम 8वी 9वी 7वी पासून ती 8वी पासून पुढे असते. पण संस्कृत आपण जे सगळे रोज श्लोक म्हणतो, वेगवेगळे मंत्र म्हणतो, हे सगळे संस्कृत मधूनच आहे. त्याच्यामुळे हा जर अभ्यास आपण केला तर एक प्रकारे संस्कृतचा सुद्धा अभ्यास आपल्याकडून होणार आहे. आणि संस्कृत कसं आहे, पाठ केलं की लक्षात राहतं, आणि लक्षात राहिलं की आपल्याला ते त्याचा अभ्यास काही प्रकारे करता येतो. सहजाभाऊचा अर्थ तसाच आहे. परमेश्वर गुरु शिष्यांची, परमेश्वराकडे गुरु शिष्यांची दोघांची प्रार्थना आहे, म्हणजे गुरुची पण आणि शिष्यांची. काय आहे, आम्हा दोघांच्या शरीराचं परमेश्वर रक्षण करू, कारण शरीर चांगलं असायला पाहिजे ना. सूर्यनमस्कार मग सांगितलं त्यासाठी शरीर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून. तर त्याच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आहे, आम्हा दोघांच्या मन आणि बुद्धीचं रक्षण परमेश्वराने करावं. आम्ही दोघांनी एकत्रित पराक्रम करावा, म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी चांगले चांगले गुण मिळवावे. आणि या गुणांच्यामुळे शिक्षकांची सुद्धा ताट होणार ना त्यांची, पण ती शाळा पण पुढे जाणार, वर्ग पुढे जाणार, शाळा पुढे जाणार, सगळ्यांना यश जाण्या पद्धतीने मिळेल. आमचं अध्ययन अभ्यास तेजस्वी असो, आम्ही कोणाकडे द्वेष न करू, द्वेष न करावा, मन पाणी आणि शरीर समाधानी असलं पाहिजे. हा सगळ्याच्या मंत्राचा अर्थ आहे. आता म्हणताना आपण हा अर्थ पण जर लक्षात आणला, मनात आणला, तर आपल्याकडनं खूप चांगल्या गोष्टी होतील. आपले चांगले संकल्प जे आपण करणार आहोत ते सुद्धा आमचा केला मदत होईल, म्हणून आपण हा दररोज मंत्र म्हणतो. सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते, आणि जिथे शुभंकरोती होते तिथे संस्कारांची नांदी असते. संकल्प पूर्तीसाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा देते, आणि यापुढे कृतज्ञतेसाठी पुढील सूत्र शिंदे सरांकडे. प्रथम आपण सगळ्यात प्रथम आपण ह्या दिवस आपल्या आयुष्यात ज्यामुळे उजाडला ते भारत शिक्षण मंडळ ज्याने स्थापन केलं, असे अच्युतराव पटवर्धन, त्यानंतर पटवर्धन सर, त्यानंतर रोग सर, स्वामी स्वरूपानंद आणि देवी विद्येची देवता शारदा यांना सर्वप्रथम आपण वंदन करूया. खडे हो गे खडे हो. बरोबर आजचे आचार्य जे आहेत त्यांना आपण वंदन करूया. 1 2 3 पीछे मुड़. आपल्या जीवनात पीछे मुड़. त्यांच्याबद्दल वाटणारा आभार, त्यांच्याबद्दल वाटणारा आनंद व्यक्त करतो. आभार मानणार नाही, त्यांच्या या प्रेमातच आणि त्यांच्या या सहकार्यातच राहणे आम्हाला पसंत आहे, त्यांच्या ऋणातच राहणे पसंत आहे. मी हातकंकर सर आणि दादा कदम सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. दादा. झकास लॅब गो. त्याचबरोबर भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त आणि आपले मार्गदर्शक गुरुवर्य कोण देते त्याचा त्यांनी स्वीकार करावा. माननीय श्री गुरुवर्य हातकंकर सर. भारत शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ असे असणारे आमचे मार्गदर्शक दादा कदम सर यांना मी विनंती करतो त्यांनी पुष्पाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला ते आयोजित केला त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कदमबाई यांच्याबद्दल वाटणारा आनंद गीता स्वामी व्यक्त करतील, त्यांनाही सुवासित फुलं देतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आपल्या जीवनामध्ये संकल्पाने काय बदल घडतो ते पालकांना सांगण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित आहेत ते आमचे आदिती काद्रेकरचे बाबा, त्यांनाही आम्ही फुलं देतो, त्यांचाही त्यांनी स्वीकार करावा. या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या आमच्या ज्येष्ठ शिक्षिका मार्गदर्शक
सौ गीता स्वामी यांच्याबद्दल वाटणारा आनंद या ठिकाणी व्यक्त केला जातोय. गीता स्वामींनी ह्या फुलाचा स्वीकार करावा त्यांनाही विनंती करतो. आता या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेल्या आणि आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या सहकारी शिक्षिका सौ गुरुवारबाई यांना मी विनंती करतो की त्यांनाही गुलाबपुष्प द्यावं कदमबाईंनी. या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन केलं त्या आमच्या गुणेबाई, तुमच्या सगळ्यांच्या संगणक विषयाच्या शिक्षिका, त्यांच्याबद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनाही आपण ते गुलाबपुष्प देऊया. त्याचप्रमाणे आमच्या भारती खेडेकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी यावं. कदमबाई त्यांना पुढे देऊन स्वागत करतील. यांच्या नावावरून या सर्व कार्यक्रमाचं प्रसारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं काम ज्याने आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आणि आपला सगळ्यांचा दादा मकरंद दादाने स्वीकारलेला आहे. मकरंद दादाबद्दल वाटणारा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. मकरंद दादाने फुलाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी कोणकर सरांचे चिरंजीव आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम प्रसारित केला आहे. त्यांच्याबद्दल वाटणारा आनंद व्यक्त करतो. त्यांनीही फुलाचा स्वीकार करावा. आमच्या नाडेकर बाई यांनाही या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्पाला स्वीकार करावा. आमचे पालक प्रतिनिधी श्री तेरे देसाई आपल्या शाळेचेच माजी विद्यार्थी आहेत आणि ते सुद्धा आपल्या शाळेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांनाही या ठिकाणी पुष्प दिल्याचा त्याचा स्वीकार करावा. आणि खरंच त्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असे आहेत आपले स्टार प्रचारक या शाळेचे आजी आजोबा. त्यांच्याबद्दल वाटणारा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी काम करणारे आमचे सगळे पालक यांच्याबद्दल आनंद व्यक्त करतो. ज्यांनी शाळा सजवण्यासाठी आज या ठिकाणी आपले हात लावलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी जागेवर उभं राहावं. कृपया त्या सगळ्या पालकांनी उभं राहा ज्यांनी सुशोभन केलं आहे, रांगोळी काढली आहे, सुशोभन केलं आहे. पटकन उभे राहा. पुष्पहार सुद्धा पालकांनी दिले, तेही पालक उभे राहिले असं बरं आलं असतं. आणि रांगोळी काढणारे पालक सुद्धा. तुम्हाला सगळ्यांबद्दल वाटणारा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. असंच प्रेम शाळेवरती करत राहा आणि असंच सहकार्य शाळेला द्या. सगळे समोर बघतील आता. धन्यवाद. सगळे बसायचं आहे. बसले त्यांच्याबद्दल वाटणारा आनंद मी या ठिकाणी व्यक्त करतोय. त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आहे जे स्टुडंट छान छान बसले आणि ज्या कुणी संकल्प केलाय. कुणी संकल्प केला हात वरती करायला बघूया. नियमित संकल्पाचे पालन करणार आहोत. हात खाली. आणि एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया या सर्व कार्यक्रमाबद्दल. त्याच्याबरोबर सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी आपले हातभार लावलेले आहेत. गोष्टी छान छान सांगितलेल्या आहेत. मुलांची संकल्पासाठी लागणारी जी पार्श्वभूमी आहे म्हणजे जसा शेतकरी शेत नांगरतो आणि नंतर बीजचं प्रसारण केलं जातं, या सगळ्याचं काम करणारे आमच्या शाळेचे सर्व शिक्षक त्यांच्याबद्दल वाटणारा मी आनंद व्यक्त करतो. या कार्यक्रमाला
लागणारे सगळं सहकार्य आमचे मामा मावशी यांनी केले, त्यांच्याबद्दल वाटणारा आनंद व्यक्त करतो. आणि सर्वात जास्त मुलांचं कौतुक करतो की त्यांनी हा पूर्ण संकल्पाचा कार्यक्रम छान आत्मसात केलाय, त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो, लोकांनी या कार्यक्रम सांगता पण तोपर्यंत थांबूया. एक दोन तीन सुरू. आता यानंतर तुम्हाला संकल्पपत्र आणि प्रसाद दिला जाणार आहे.